राज्यातील बहुतांश भागामध्ये सध्या पावसाचा जोर वाढलेला आहे आणि अनेक ठिकाणी पावसाच्या सरी सुद्धा कोसळत आहेत। मुंबई आणि उपनगरात सुद्धा पुढचे 4 दिवस पावसाचा जोर कायम असणार आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। सुशांत, सध्या मुंबईमध्ये एकंदरीत काय पावसाची परिस्थिती, उपनगरात सुद्धा पावसाची हजेरी आहे का? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर हवामान खात्याने आधीच अलर्ट दिला होता की पुढचे 3 ते 4 दिवस महाराष्ट्रासह मुंबईतील काही भागामध्ये जोरदार पाऊस पडू शकतो। आज सकाळपासून खरं तर पश्चिम उपनगरात पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे। आता पाऊस ओसरला असला तरी काही वेळापूर्वी आपण जर बघितलं असेल तर याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो पडत होता आणि यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि हा कांदिवलीचा परिसर आहे, हायवे आहे, या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर सकाळी पडलेल्या पावसामुळे वाहतूक कोंडीचा फटका जो आहे तो मुंबईकरांना, सर्वसामान्य मुंबईकरांना चाकरमान्यांना बसताना पाहायला मिळतोय। अंधेरीचा सबवे असेल, जिथे थोडा जरी पाऊस पडला तरी अंधेरीचा सबवे जो आहे त्या ठिकाणी पाणी साचतं, त्या ठिकाणी देखील पाणी साचल्याची दृश्य जी आहेत ती पाहायला मिळतात। अर्थात हवामान खात्यानं अलर्ट दिलाय की मुंबईत पुढचे 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस पडेल आणि त्या दृष्टिकोनातून आजच सकाळपासून पावसाने जी आहे ती मुंबईमध्ये हजेरी लावली होती। आत्ताची ही दृश्य, आता पाऊस जरी कमी झाला असला तरी पावसामुळे काही सखल भागात जे आहे ते पाणी साचलंय आणि त्याचा फटका जो आहे तो या ठिकाणी वाहतुकीवर बसताना पाहायला मिळतोय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम देखील झाल्याचं पाहायला मिळते आणि समतानगरमधील हा सकल भाग आहे, जो ब्रिज खालचा भाग आहे, त्या ठिकाणी देखील थोड्याफार प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र आहे। अर्थात आत्ता पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुढचे 3 ते 4 तास मुंबईत जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। रिद्धी जी, धन्यवाद सुशांत सगळ्या तपशिलांसाठी। आपण हे दृश्य बघतोय, मुंबईत सुद्धा काही प्रमाणात पावसानं हजेरी लावलेली आहे। उपनगरातही जोरदार पाऊस आहे।